जॅकेट. नमस्कार मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण पोचलो आहे कन्याकुमारी येथे. हॉटेलच्या वरती आलो आणि हॉटेलच्या वरून इतका सुंदर असा नजारा दिसतोय कन्याकुमारीचा, ज्यासाठी आलो आहे. तीच गोष्ट इथून एकदम सुंदर अशी दिसते. तुम्ही बघू शकताय विवेकानंद रॉक मेमोरियल आणि कन्याकुमारीचं मंदिर ह्या हॉटेलवरून खूपच छान दिसते. कन्याकुमारीला येण्याची खूप दिवसापासूनची इच्छा आज पूर्ण झालेली होती. आम्ही सर्वजण आता विवेकानंद रॉक मेमोरियल आणि कन्याकुमारी मंदिर बघण्यासाठी चाललो होतो बोटिंगमध्ये बसण्यासाठी. तिकीट काढण्यासाठी प्रचंड अशी गर्दी असते याची कल्पना आम्हाला अगोदरच होती. त्यामुळे आम्ही सकाळी सकाळी लवकरच नाश्ता करून या तिकिटाच्या रांगेत उभे होतो. लाईनमध्ये थांबून खूप वेळ झाला आहे. आत्ताशी आता आपल्याला सोडलेले आहे आता बोटीमध्ये. आपण चालू आहे आता बोटीमध्ये जायचं. अर्धा ते 1 तास आम्ही लाईनमध्ये होतो आणि यानंतर आम्हाला सोडण्यात आलं बोटीमध्ये. बोटीमध्ये बसण्यासाठी सर्वांना लाईफ जॅकेट पुरवली जातात. सर्वांच्या सुरक्षेची योग्यरित्या काळजी घेतली जाते आणि मगच बोटीवरती प्रवेश दिला जातो. फायनली आम्ही बोटीमध्ये बसलो. एक वेगळाच आनंद, एक वेगळीच फिलिंग वाटत होती की फायनली आम्ही ही सुंदर अशी ठिकाणी बघणार होतो. हळूहळू आमची बोट विवेकानंद रॉक मेमोरियलकडे जात होती. 15 ते 20 मिनिटाच्या प्रवासानंतर फायनली आम्ही त्या सुंदर अशा ठिकाणी पोहोचलो. खाली उतरलो. लाईफ जॅकेट एका मोठ्या बास्केटमध्ये टाकली आणि निघालो आता हे सुंदर अशी ठिकाणं बघण्यासाठी. परिसर एकदम स्वच्छ आणि सुंदर ठेवलेला होता. एक फ्रेश वातावरण आम्हाला इथे जाणवत होतं. चारी बाजूनी निळाशार समुद्र आणि मध्ये हे सुंदर असे हे ठिकाणं. क्या बात आहे, खूप भारी वाटलं. प्रचंड अशा या गर्दीमध्ये आम्ही हळूहळू वरती गेलो. पहिला आम्ही विवेकानंद रॉक मेमोरियल बघण्याचं ठरवलंय. 1982 मध्ये स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले होते. एके दिवशी ते पोहत या प्रचंड खडकावर पोचले. या निर्जन स्थळी साधना केल्यानंतर जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी त्यांना मार्गदर्शन लाभले होते. स्मारक इमारतीचा हा मुख्य दरवाजा अतिशय सुंदर आहे. समुद्र किनाऱ्यापासून 50 फूट उंचीवर बांधलेले हे भव्य आणि प्रचंड दगडी बांधकाम जगाच्या पर्यटन नकाशावर एक महत्त्वाचे आकर्षण म्हणून उदयास आले आहे. ते तयार करण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर असलेल्या वर्कशॉपमध्ये सुमारे 73,000 प्रचंड दगडांचे ब्लॉक्स कलाकृतींनी सुसज्ज केले गेले आणि समुद्र मार्गाने खडकांपर्यंत नेले गेले. यातील कित्येक दगडांचे वजन 13 टनांपर्यंत होते. इमारतीच्या आतील बाजू 4 फुटांपेक्षा उंच व्यासपीठावर स्वामी विवेकानंद यांची आकर्षक मूर्ती आहे. ही मूर्ती इतकी प्रभावी आहे की त्यात स्वामीजींचे व्यक्तिमत्व जिवंत असल्याचे दिसते. खूप सुंदर. चित्रीकरणाची परवानगी नसल्यामुळे आतील चित्रीकरण आम्हाला करता आलं नाही. संपूर्ण परिसर आम्ही फिरून घेतला. मनामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण झालं. खूप भारी वाटले. स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल बघितल्यानंतर आता वेळ होती कन्याकुमारी मंदिर बघण्याचं. कन्याकुमारी मंदिर माता पार्वतीचा अवतार असलेल्या कन्याकुमारीचं हे मंदिर बघायला खूप भारी वाटलं. कन्याकुमारी मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आता झालेली जाण्याची वेळ. बोटीत बसून आम्ही आता आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा आजही आपण प्रत्येक ठिकाणी वापर करतो. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेतो. अशा या पवित्र ठिकाणाला भेट देऊन खूप भारी वाटले. किनाऱ्यावर पोचलो
तरी मनामध्ये एक वेगळंच चैतन्य जाणवत होतं. अजूनही लक्ष मागे वळून त्याच ठिकाणी जात होतं. विवेकानंद रॉक मेमोरियल बघितल्यानंतर आम्ही आता मार्केटमध्ये गेलो. इथं आपल्याला लाकडी खेळणी भरपूर प्रमाणात बघायला मिळतात. आणि त्यानंतर गेलो भगवती अम्मन टेम्पलमध्ये. हे सुद्धा कन्याकुमारीमधलं प्रसिद्ध असं मंदिर आहे. पुरातन असं दगडी बांधकामातले हे मंदिर बघायला खूप भारी वाटले. त्यानंतर पुन्हा एकदा मार्केटमध्ये गेलो. इथं आपल्याला भरपूर अशी लाकडी खेळणी बघायला मिळतात. आणि इथं प्रसिद्ध आहे हत्तींची लाकडी मुखवटं. हत्तीला इथं पवित्र मानलं जातं. त्यामुळे प्रत्येक दुकानात इथं आपल्याला हत्तीची लाकडी मुखवटं आपल्याला बघायला मिळतात. कन्याकुमारीचा हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.